तर आज आणलेलं आहे पनीर, तर आज बनवायची आहे पनीरची भाजी। त्यासाठी मी इथे वाटण्यासाठी घेतलेला आहे कच्चा कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर। तर हे पनीर आपण आज कट करून घेऊया। तर या भाजीसाठी मी कच्चंच वाटण वापरणार आहे। त्यानंतर इथं लावलेलं आहे वरण बनवण्यासाठी डाळ शिजायला। तर भात वगैरे बनवून झालेला आहे। तर आज पनीरच्या भाजीसोबत बनवायची आहे पुरी। तर इथं मी पीठ थोडंसं घट्ट मळलेलं आहे। तर पनीरचे आपण तुकडे वगैरे करून घेऊया। तर मी अशा प्रकारे पनीरचे सगळे छानपैकी तुकडे करून घेतलेले आहेत। तर नेहमी मी पनीर तेलामध्ये थोडंसं फ्राय करत असते, तर आज तसं करणार नाहीये, फक्त मुलांना थोडंसं फ्राय करून देणार आहे। तर आज मी पनीर पाण्यामध्ये थोडंसं 2 मिनिटं उकळून घेणार आहे। तर इथं पाणी ठेवलंय, त्याच्यामध्ये मीठ घातलंय आणि हे पनीर आपल्याला 2-3 मिनिटं म्हणजे पाणी बॉईल होईपर्यंतच उकळून घ्यायचंय। तर इथं मुलांसाठी असे छोटेसे पनीरचे तुकडे केलेत। त्यानंतर इथं पनीरची भाजी बनवायला तेल आणि बटर मिक्स घेतलंय आणि जे वाटण दाखवलं होतं ते बारीक ग्राइंड करून ते मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे। तर पनीरची भाजी बनवताना जे आपण कच्चं वाटण घेतलंय ते परतायला थोडासा वेळ लागतो, पण ही अशा प्रकारची भाजी खूप छान बनते। तर इथं मुलांसाठी पनीर घेतलेलं आहे, त्यामध्ये हळद, थोडेसे आपल्या घरातले मसाले टाकलेत आणि पनीर मसाला असतो तो पण टाकलाय। तर तव्यावर तेल गरम करून त्यांना असं थोडं कुरकुरीत पनीर आवडतं खायला, तर ते बनवून देत आहे मी। मुलांना भाजीतलं पनीरपेक्षा असं बनवलेलं पनीर फार आवडतं। तर इथं आपली ग्रेव्ही चांगली परतून झालेली आहे। तर मी एक शिमला मिरची घेतलेली आहे। तर पनीरच्या भाजीत शिमला मिरची घातली की त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते। तर इथं माझं पनीर थोडंसं रोस्ट करून झालंय। तर आता चला मुलांना देते मी हे पनीर, बघूया त्यांची काय रिॲक्शन आहे ती। स्वरण शौर्य इथं बसले ते पनीरची वाट बघत। तर त्यांच्यासाठी मी छान असं क्रिस्पी पनीर केलंय। खा बेटा, थोडं गरम आहे, गरम आहे ना? कसं आहे पनीर? तुला नाही खायचं बाबू? हा, तू खेळणे ठेवले सगळे जागेवर। तू पण खा, मला सांग कसं झालं। एक खाऊन सांग कसं झालं, कसं लागतंय सांग। कसं आहे बब्बी? तर पनीरच्या तव्यामध्ये तळून घेतलं होतं। त्या तव्यामध्ये मी थोडं तेल टाकून शिमला मिरची मस्त परतून घेत आहे, कारण पनीर शिजायला तर काही लागत नाही आहे, पण शिमला मिरची शिजायला थोडासा वेळ लागतो। तर तेलावर अशी परतली पटकन ती मऊ होते। तर इथं पाण्यातून नाही का बॉईल केलेलं पनीर आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मसाले घालून घ्यायचे, त्यामुळे मग पनीरला चव छान येते। आणि थोडं मीठ पण घालायचं म्हणजे पनीर अळणी लागत नाही। मी इथं घेतलेला आहे मसाल्याचा डब्बा। तर आता या वाटण्यामध्ये घालायची आहे हळद, नंतर मिरची पावडर, हा आहे कांदा मसाला। भाज्यांना पण जसे मसाला वापरला तसे भाजीची चव बदलत असते। त्यानंतर ही जी आपण शिमला मिरची थोडी फ्राय करून घेतलेली ती घालायची आहे।
तर तुम्ही नक्कीच पनीरच्या भाजीमध्ये एखादी शिमला मिरची घालून पहा, खूप छान अशी चव येते। तर जे आपलं वाटणाचं भांडं होतं तेच मी धुवून तेच पाणी इथं यूज केलंय। तर शक्यतो अशा ग्रेव्हीच्या भाज्यांना गरम पाणी वापरावं। त्यानंतर शेवटी घातलेला आहे पनीर मसाला। त्यानंतर मी इथं वाटणाला फोडणी देत आहे। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, लसूण लाल मिरच्याचं टाकून द्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची आणि डाळ शिजवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये ओतून घ्यायची। फक्त वरण डायरेक्टली कुकरला करते, पण आज असं फोडणीचं वरण केलंय। आणि ही आहे आपली फायनल पनीरची भाजी। कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। इथं वरण पण छान उकळलेलं आहे। त्यानंतर पुरी बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आणि इथं बारीक गॅसवर पनीरची भाजी पण आपली उकळतीये। तर मी अशी छोटेसे आपण जसे की फुलके लाटतो त्या आकाराचे असे फुलके लाटून घेतलेत आणि कटरच्या साहाय्याने त्याला ट्रायंगल शेपमध्ये कापलेत। तर मुलांना हा शेप खूप आवडतो, गोल पुऱ्या जास्त काही मुलांना आवडत नाही, म्हणून मी असं ट्रायंगल शेपचे बनवते। इथं पुरी आपल्याला छान तळून घ्यायची आहे। फायनली सगळ्या पुऱ्या तळून झाल्यात। त्यानंतर इथं मी बनवलेलं आहे जेवणाचं ताट। तर जेवणामध्ये आहे मस्तपैकी गरमागरम पुऱ्या, भात, वरण आणि पनीरची भाजी। तर या सगळ्यांनी जेवायला।